तर नमस्कार मंडळी, कसं काय चाललंय? सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, कारण की आज हा जो व्हिडिओ मी बनवतो आहे तर हा थोडं काय म्हणतो स्पिरिच्युअल टाईप आहे. आज मी आलेलो आहे बँगलोरच्या एका मंदिरामध्ये. याचं नाव आहे श्री मारुती साईधाम. तर असं काय विशेष आहे या टेम्पलमध्ये? तर मी जेव्हा बघितलं, मला जेव्हा फीडमध्ये जेव्हा रील्स वगैरे आल्या त्यावेळेस मी बघितलं की काय विषय ह्या टेम्पलचं इतकं मोठा का रील्स बनवत आहे सगळेजण. तर मला काही गोष्टी अशा मी बघितल्या की म्हणजे खूप भारी वाटलं मला की असं पण असू शकतं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की इथे साईबाबांचं पण मंदिर आहे. जसं आपलं महाराष्ट्रामध्ये शिर्डीमध्ये जसं मंदिर आहे तसं इथं पण मंदिर आहे. तर मी आज तेच बघायला आलेलो आहे. तर चला तुम्हाला पण दाखवतो काय विषय काय नाही. आणि इथं माझं सोशल एझायटी पण कदाचित बाहेर मी काढणार आहे याच्यातनं. तर चला आता बघू. हां, आणि तुमच्या भावाने एक नवीन माईक पण घेतलेला आहे, तर याची क्वालिटी कशी ते पण चॅटमध्ये नक्कीच सांगा. तर चला गाईज, हे असं काही एंट्री गेट आहे. आणि इथनंच जर राईटला आलं तर इथं एक मिनटं, इथं जे देव आहेत ते आहेत. परत इथं पण आहे शनिदेव. परत इथं पण इकडच्या साईडला पण आहे. आणि इकडनं राईटला येऊन हे श्रीकृष्ण आणि राधाची मूर्ती आहे. आणि हे समोरून असं आहे हे पिलर, याला काय म्हणतो मला माहीत नाही. तर चला, आणि जशी तुम्ही एंट्री करणार त्यावेळेस, जेव्हा तुम्ही इथं एंट्री करता त्यावेळेस पहिलेच तुम्हाला इथं हे दिसतात काय म्हणतात हाती 2. आणि मग इथं शिव महादेव आहे तिथं. चला आता वरती पण जाऊ, तुम्हाला दाखवतो बाकीचं. तर ही एंट्री आहे. आणि गाईज, ह्या मारुती मंदिराची म्हणजे ह्या मारुती जे आहेत हनुमान, यांची खासियत अशी आहे की मी कदाचित तुम्हाला बसूनच सांगतो थांबा. इथे पादुका आहेत आणि ही मोठी मूर्ती. आणि इथं गाईज वरती सगळे फोटो लावलेले आहेत सगळे याचे. आता मला माहीत नाही इथं बाकी काय आहे, बघावं लागेल. पण सगळे हनुमानांचेच आहेत, हनुमान. आणि इथं जर समोर गेलात तर इथं ही देवी आहे. आणि ही देवी आहे, हिचं नाव संतोषी माता नाव आहे. असं कुठे लिहिलं आहे? हां, संतोषी माता नाव आहे इथं वरती लिहिलेलं आहे. इकडं जर पुढं गेला तर इथं पण काही देव आहेत. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं, बाकीचं तर आहेच, आणि साईबाबांचं जे मी तुम्हाला म्हणत होतो ते पण इथं. माझ्या कॅमेऱ्याची क्वालिटी काही का चांगली नाही आहे, पण तरी जेवढं आहे तेवढं दाखवतो तुम्हाला. खूप भारी वाटतं. तर चला, आणि इथं पण वरती आहे अजून बाकीचे. थोड्या वेळ बसू आता इथं आणि तुम्हाला याची स्टोरी पण सांगतो काय विषय काय नाही याचा. तर गाईस, ह्या जे टेम्पल आहे याची खासियत अशी आहे की
हे जे तुम्हाला मारुतीची जी मारुती म्हणजे हनुमानाची जी हे दिसते तुम्हाला मूर्ती, ही 36 फूट म्हणजे 36 फूट इतकी लांब आहे आणि जवळजवळ हे 100 टन एवढी याचं काय म्हणतो वजन आहे. आणि परत हा परत म्हणजे काय म्हणतो आपण, हा सिंगल पीस ग्रेनाईट जो असतो, सिंगल ग्रेनाईट त्याच्याने बनलेला आहे हा. तर म्हणजे खूप विशेष आहे याच्यामध्ये पण. तर आणि म्हणजे इथं भरपूर काही आहे, मला माहीत नाही आहे, पण जेवढं मी गुगलवरनं काढता आलं तेवढं सांगतो मी. अजून बघतो अजून काय आहे काही नाही. तर असं आहे, बघू काय होतं काय नाही. आणि मस्त वाटते. तुम्हाला जर फॅमिली पिकनिक वगैरे काही करायचं असेल त्या सगळ्या ट्रॅफिकच्या केऑसमधनं, बँगलोरची ती जी ट्रॅफिक वगैरे असते सगळी, त्याच्यातनं कामातनं तुम्हाला काही वेळ जर काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. इथं खूप छान आहे, खूप शांत वाटतं, काही विषय नाही. निवांत या, निवांत बसा, काही टेन्शन नाही. मस्त इथं दुपारचा प्रसाद पण असतो, तो पण बघा, तो पण मी तुम्हाला दाखवेन. तर असं आहे, मस्त वाटते. मी 4 वर्ष झाले मला जवळजवळ, पण मला अजून इथली म्हणजे माहिती होतं, पण मी कधी आलेलो नव्हतो इथं. तर आज मी फर्स्ट टाईम आलो, म्हटलं आपला तेवढा ब्लॉग पण होईल, व्हिडिओ पण होईल त्याचे. तर तेच बसतो इथं एक 5-10 मिनटं, काय होतं काय नाही, म्हणजे निवांत बसतो. मस्त वाटते. आणि हो गाईज, मी याच्यावरती रील पण बनवणार आहे, बघू आता कशी होते कशी नाही, मला माहीत नाही, बघू. तेवढंच होतं. आता इथं मस्तपैकी थोडासा नाश्ता घेऊ, जो प्रसाद असतो इथं तो, आणि मग जाऊ आता घरी. तुम्हाला दाखवतो प्रसादमध्ये काय काय आहे, बघू. मस्त एकदा तुम्हाला शेवटचं दाखवून देतो, थांबा. मस्त आहे. इथं तुम्ही बाहेर इथं बसू पण शकता, जागा पण इथं आहे. खूप छान बनवलेली आहे, मस्त वाटतं, शांत. आणि इथलं जे ॲटमॉस्फिअर पण जे आहे ते खूप शांत, ते कूल वगैरे असं, म्हणजे असं गरम पण होत नाही, काही नाही, एकदम निवांत आहे. आणि गाईज जर तुम्ही मागं जर बघितलं ना, इथं श्रीरामांची आहे आणि माँ सीतेची पण इथं फोटो आहे. तेव्हा दाखवतो तुम्हाला. किती भारी, म्हणजे मागं माँ सीता आणि श्रीराम आणि पुढे हनुमान, मस्त वाटते. आणि इथनं गाईज हे जो हायवे जो आहे इथला, तर याच्यावरनं मग खूप छान व्ह्यू होतो, मी तुम्हाला दाखवतो. इथं मागं कुठेला, हां इकडच्या साईडला हा दिसतोय का, हा खूप हायवे आहे, तर तिथनं पण खूप छान दिसतं असं जाताना, भारी इथे पण. तर काय आता प्रसाद घेऊ, चला. प्रसादाचं बघू. तर गाईज हा आहे प्रसाद इथला, खिचडी, बघू आता खाऊ. तर गाईज आता मस्त प्रसाद खातोय, बघू कशी टेस्ट लागते. भारी, मस्त आहे. तुला तुम्हाला फोन भेटतो डायरेक्ट. तर गाईज हा कसा व्लॉग वाटला तुम्हाला नक्कीच सांगा. आपण इथं थांबवू. मला जसं करायचं होतं तसं नाही करता आला व्लॉग, कारण की प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होते अशी नसते. तर हळू आता इम्प्रूव्हमेंट होईल. मला जसे शॉर्ट्स घ्यायचे होते तसे नाही घेता आले, तर बघू आता काय होतं काय नाही. तर अशाच पद्धतीने हा ब्लॉगचा आज आपण समाप्त करू. तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. चला तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.